नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 2 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे आपल्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 2 ऑक्टोबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनांकाच्या, जन्मतारखेच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर यांचं व्यक्तिमत्व व्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि स्वच्छ प्रकारचं असतं, आटोपशीर असतं. साधारणतः फॅशनकडे यांचं फारसं काय आकर्षण दिसून येत नाही, परंतु राहणीमान अगदी नेमकं असतं. यांची सगळ्यात मोठी ताकद असते ती म्हणजे यांचं संवाद साधण्याची त्यांची कला असते, ती अतिशय उत्तम असते. म्हणजेच कोणाशी किती बोलावं, कसं बोलावं, कुठे थांबावं, कशा प्रकारे बोलायचं, समोरच्याला बोलतं कसं करावं, ही कला यांना उत्तम अवगत असते. भाषेवर प्रभुत्व उत्तम असतं. बालपणापासूनच त्यांच्याकडे प्रश्न बऱ्याच प्रमाणात असतात. मुळातच ह्या ज्या व्यक्ती असतात, या चौकस चिकित्सक असतात. त्याच्यामुळे प्रश्न भरपूर असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा ही घेतात. त्यामुळे जवळजवळ सर्वच विषयावरची माहिती यांना चांगली असते आणि त्यावरती प्रभुत्व सुद्धा चांगलं असतं. म्हणूनच कुठल्याही व्यक्तीशी संवाद साधण्याकरता आवश्यक असणारी जी माहिती असते ती त्यांच्याकडे असते आणि त्या व्यक्तीच्या आवडीनुसार कुठल्याही क्षेत्रावरती ते त्यांच्याबरोबर संवाद साधतात आणि त्यामुळे समोरची व्यक्ती ही खुलते खरं तर. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर काय बोलून सुद्धा स्वतःकडची माहिती या व्यक्ती सहसा सांगत नाही, थोडासा सिक्रेटिव्ह असतात. याच्यामागचं कारण सुद्धा असं असतं की आपल्याकडची सर्वच माहिती जर का समोरच्याला समजली तर समोरचा त्याचा वेगळा काही फायदा करून घेऊ शकेल, ही थोडी भीती यांच्या मनात असते आणि त्यामुळेच या व्यक्ती समोरच्या व्यक्तीवरती संपूर्णपणे विसंबून राहत नाहीत किंवा आपल्या संदर्भातली सगळी काही माहिती समोरच्या व्यक्तीला सांगत नाहीत. तसं पाहिलं तर ह्या व्यक्ती ज्या आहेत या प्रॅक्टिकल असतात, व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे मिळवायचेत आणि कशा प्रकारे खर्च करायचे याबद्दलचं त्यांचं स्वतःचं असं एक गणित असतं आणि ते सहसा चुकत नाही. यांचं पैशाच्या संदर्भातले व्यवहार कधीही सहसा चुकत नाही, ते अगदी अचूक असतात. साधारणतः ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत दिसून येतात. फार लवकर जीवनामध्ये यांना स्थावरता येते. शाळा कॉलेजमध्ये शिक्षण सुद्धा अगदी सहजपणे पूर्ण करतात. या ज्या व्यक्ती असतात या व्यक्तींचं एकपेक्षा जास्त उत्पन्नाची साधनं दिसून येतात. मुळातच भाषेवर चांगलं प्रभुत्व असल्या कारणामुळे या ज्या व्यक्ती असतात त्या तशा प्रकारचेच जे क्षेत्र असतात करिअरची याच्यामध्ये त्यांना स्थावरता आलेले दिसून येते. म्हणजेच मार्केटिंगचं फील्ड आहे, एज्युकेशन आहे, शिक्षण क्षेत्र आहे, फायनान्सशी संदर्भात आहे, याचप्रमाणे कमिशनचे जे धंदे आहेत त्याकडे हॉटेल इंडस्ट्री आहे, टुरिझम इंडस्ट्री आहे, अशाच प्रकारच्या किंवा सेवा ज्या इंडस्ट्रीज आहेत की ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीज आहेत तिथे सुद्धा या व्यक्ती सहजपणे सेटल होताना दिसतात. अर्थातच या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती बौद्धिक स्वरूपाची कामं अगदी व्यवस्थितपणे करतात. मात्र ज्या ठिकाणी शारीरिक मेहनतीची कामं आहेत तिथे मात्र या व्यक्ती सहसा त्यांचं करिअर होताना दिसत नाही, कारण जास्त शारीरिक मेहनत केल्यामुळे लवकर मलूल होतात किंवा थकून जातात. म्हणूनच अशा प्रकारचे क्षेत्र की जिकडे इंजिनिअरिंग फील्ड आहे किंवा ज्या ठिकाणी टेक्निकल फील्डशी संबंधित जी कामं आहेत, ज्या ठिकाणी अंग मेहनत लागते, अशी कामं या व्यक्ती सहसा करत नाही किंवा त्या ठिकाणी त्या सहसा दिसतही नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये सुद्धा फार चूझी असतात. म्हणजे लवकर रिलेशनशिपमध्ये येत नाही. जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समोरच्या व्यक्तीवरती संपूर्णपणे विश्वास टाकणं हे त्यांना तसं जमत नाही आणि कोणतंही नातं किंवा रिलेशनशिप हे मूलतः विश्वासावरतीच अवलंबून असतं आणि बऱ्याच वेळेस ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये येऊन सुद्धा कुठलंही रिलेशन हे शेवटपर्यंत टिकवून ठेवणं थोडंसं कठीण जातं किंवा जड जातं. हा जो प्रकार आहे हा प्रकार वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा साधारणतः दिसून येतो. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा समोरच्या व्यक्तीवरती संपूर्णपणे विश्वास न ठेवल्यामुळे थोडंसं यांच्या वैवाहिक जीवनामध्ये संदिग्ध प्रकारचं वातावरण निर्माण होताना दिसतं. ह्या गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांच्या बाबतीत सुद्धा दिसून येतात. साधारणतः पुरुषांचा जन्म जर का 2 ऑक्टोबरचा असेल तर त्यांच्यामध्ये स्पर्म काउंट कमी असणं किंवा स्पर्म्स इनॅक्टिव्ह असणं अशा प्रकारचे काही दोष काही वेळेस दिसून येतात. स्त्रियांच्या संदर्भामध्ये सुद्धा पतीचं सुख कमी मिळणं किंवा आरोग्याच्या संदर्भात पाठीच्या पोटाचे त्रास किंवा कन्सिव्ह करताना थोड्या त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं अशा प्रकारचे काही अनुभव त्यांना येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भात तसं पाहिलं तर फिटनेसकडे जास्त लक्ष देणं गरजेचं राहील, कारण फिटनेसच्या संदर्भात सुद्धा ही ज्या व्यक्ती ज्या आहेत त्या तेवढ्याशा सिरियस किंवा गांभीर्याने त्या गोष्टी घेत नाहीत. मात्र एक गोष्ट निश्चित, या व्यक्ती अत्यंत चिकित्सक असतात. छोट्या छोट्या जरी काम करायचं झालं तर त्या कामासंदर्भात सगळी काही माहिती गोळा करते.
निर्णय क्षमतेच्या संदर्भात सांगायचं झालं तर निर्णय क्षमता यांची थोडीशी कमी असते. मुळातच ह्यांचा विचार असा असतो की कोणताही निर्णय घ्यायचा झाला तर तो पूर्णतः परफेक्ट किंवा अचूक असायला हवा आणि त्या अन्वये एखादा निर्णय घेताना बऱ्याच प्रमाणात विचार केला जातो आणि एखाद्या गोष्टीवर ज्यावेळेस तुम्ही जास्त विचार करता त्यावेळी तो निर्णय घेताना तुम्ही वेळ तरी लावता किंवा तो निर्णय निगेटिव्ह होण्याची शक्यता जास्त असते. यावर खरं तर काम करणं गरजेचं राहील, कारण जीवनात बऱ्याचशा संधी त्यामुळे यांच्या वाया जाताना दिसून येतात. अर्थात या गोष्टीवरती काम करणं महत्त्वपूर्ण राहील. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी राहील. आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण घटना जसं की जॉब लागणं, तुमचा एखादा बिझनेसला सावरता येणं, विवाह होणं, विवाह जमणं, संतती होणं किंवा आर्थिक संदर्भात काय चांगल्या गोष्टी किंवा तुमच्या अपेक्षित तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी आहेत की ज्या महत्त्वाच्या फेजेस आहेत जीवनातल्या, त्या जवळ येणाऱ्या संपूर्ण वर्षात म्हणजेच जवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. त्याचा संपूर्णपणे लाभ घ्या. तर मित्रांनो, हे होतं 2 ऑक्टोबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.